धर्म जेव्हा स्वतः रणांगणात उभा राहतो तेव्हा विजय हा फक्त शक्यता नसतो, तर तो निश्चित असतो. कुरुक्षेत्रावर घुमलेला अनंत विजय आजही आपल्याला तोच संदेश देतो. धर्माच्या बाजूने उभे राहणे सोपे नसते, पण जेव्हा सत्यासाठी उभे राहतो तेव्हा मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होतो. कुरुक्षेत्रावर घुमणारा प्रत्येक शंखनाद फक्त युद्धाची सुरुवात नव्हती, तर तो होता धर्माच्या विजयाचा विश्वास. अनंत विजय राजा कुंतीपुत्र युधिष्ठिरा नकुल सहदेवश्च सुघोषमणी पुष्पकौ काश्यश्च परमेश्वास शिखंडीश्च महारथा दृष्टधुम्नो विराटश्च सात्यकीश्च पराजिता द्रौपदो द्रुपदश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहू शंखनादद्युम्यो पृथक पृथक. अर्थ: कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजविला. त्यानंतर नकुल आणि सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नामक शंख वाजविले. हे राजन, महाधनुर्धर काशी नरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र आणि सुभद्रेचा महाबाहू पुत्र या व इतरांनी आपापले शंख वाजविले. तात्पर्य: संजयाने मोठ्या चातुर्याने धृतराष्ट्राला सांगितले की पांडुपुत्रांना फसविणे आणि आपल्या स्वतःच्या पुत्रांना राज्याच्या सिंहासनावर बसविण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण चुकीचे आहे व ते मुळीच स्तुत्य नाही. पूर्वलक्षणावरून तर संपूर्ण कुरुवंश या महायुद्धामध्ये मारला जाईल हे स्पष्टपणे कळून आले आहे. पितामह भीष्मांपासून ते अभिमन्यूसारख्या नातवंडापर्यंत, तसेच जगातील इतर सर्व राज्यांचे राजे जे कोणी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचा विनाश निश्चित होता. राजा धृतराष्ट्रामुळेच ही आपत्ती कोसळली होती, कारण त्याने आपल्या मुलांनी स्वीकारलेल्या धोरणाला उत्तेजन दिले होते. आता पाहू या श्लोकाचा आजच्या जीवनाशी लागणारा संदर्भ. आपल्या आयुष्यातही अनेक वेळा असे प्रसंग येतात जिथे योग्य गोष्ट निवडताना आपण एकटे आहोत असे वाटते, पण खरे पाहता सत्याच्या मागे नेहमीच शक्ती असते. आपल्या चांगल्या विचारांमध्ये, आपल्या प्रामाणिक कृतीमध्ये आणि आपल्या अंतःकरणातील शांततेमध्ये तो अनंत विजय दडलेला असतो. कधीकधी चुकीचा मार्ग गोंगाट करतो, पण योग्यतेचा आवाज ठाम आणि स्थिर असतो. युधिष्ठिराचा अनंत विजय आपल्याला सांगतो की विजय हा बाहेरच्या शत्रूवर नाही, तर आपल्या स्वभावातील अधर्मावर मिळवायचा असतो. नकुल, सहदेव आपल्याला आठवण करून देतात किंवा शिकवतात की नेहमी पुढे दिसणारेच महान असतात असे नाही, तर शांत, संयमी, न बोलता कर्तव्य करणारेही तितकेच महत्त्वाचे असतात. आजच्या आयुष्यात आपण काय करतो? यश हवं असतं, पण ते धर्माने हवं का, की कोणत्याही मार्गाने? हा श्लोक आपल्याला विचारायला लावतो की आपल्या जीवनात अनंत विजय आहे का? जर आपले निर्णय सत्यावर आधारित असतील, जर आपले कर्म प्रामाणिक असेल, तर कदाचित विजय किंवा यश लगेच मिळणार नाही, पण तो टिकणारा असेल. कुरुक्षेत्र म्हणजे फक्त युद्धभूमी नव्हे, ते आपल्या जीवनातील प्रत्येक मानसिक संघर्षाचे उत्तर आहे. प्रत्येक वेळी जेव्हा आपण योग्य गोष्टीसाठी उभे राहतो तेव्हा आपल्याही हातात एक अनंत विजय असतो. कुरुक्षेत्रावर प्रत्येक योद्ध्याने आपला शंख वेगळा वाजवला, पण त्यांचा उद्देश एकच होता: धर्माचा, सत्याचा विजय. आपल्या जीवनातही आपली भूमिका वेगळी असू शकते, पण जर उद्देश सत्याचा, प्रामाणिकपणाचा असेल तर आपण त्या महान शक्तीचा भाग आहोत. म्हणून लक्षात ठेवा, धर्माचा आवाज कधीच हरवत नाही, तो शेवटी विजयातच परावर्तित होतो. धर्माच्या मार्गाने चाललेला विजय
तोच खरा अनंत विजय. पुढच्या भागात आपण पाहू या शंखनादाचा पुढचा टप्पा. जय श्रीकृष्ण. धन्यवाद.